विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर त्यांचे पडसाद लोकसभेतही उमटलेले आहेत। क्रीडा मंत्री जवाब दो अशा घोषणा यावेळी विरोधकांनी दिलेल्या आहेत। या संदर्भात दुपारी 3 वाजता क्रीडा मंत्री लोकसभेत उत्तर देणार असल्याचं समजतंय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे। राम, विनेश फोगाटला अपात्र ठरवलं गेलं आणि त्याचे पडसाद आपल्याला संसदेत पाहायला मिळालेले आहेत। क्रीडा मंत्री जवाब दो अशा घोषणा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। या संदर्भात काय अधिकची अपडेट आहे? बिल्कुल आम आदमी पक्षाचे संजय सिंग, त्याचबरोबर MIMचे OVC आणि अखिलेश यादव जे समाजवादी पार्टीचे नेते आहेत, या तिघांनीही हा प्रश्न उपस्थित केलेला आहे की हा देशाचा अपमान आहे आणि भारतानं या संपूर्ण स्पर्धेवर बहिष्कारच टाकायला पाहिजे। परंतु केंद्र सरकारच्या भूमिकेवर सुद्धा आक्षेप घेण्यात आलेला आहे की का हस्तक्षेप तात्काळ करण्यात आले नाही आणि त्याचबरोबर 100 ग्रॅम हे वजन कसं काय वाढलेलं आहे, नियमामध्ये काय झालेलं आहे का, अचानक वजन वाढण्याचं कारण काय आहे आणि त्याचबरोबर विनेश फोगाट याने मध्यंतरी जे आंदोलन केलं होतं त्या संदर्भामध्ये केंद्र सरकारनं कुठेतरी भूमिका घेणं गरजेचं होतं, परंतु भूमिका घेतली नसल्यामुळेच अशी घटना घडलेली आहे का असे सुद्धा आरोप करण्यात आलेले आहे। त्यामुळं आता जो खेळ आहे त्या खेळात आता राजकारण शिरलेलं आहे असं म्हणावं लागेल आणि या खेळावरूनच राजकारण चालू आहे। ऑलिम्पिकसारखं स्पर्धा आहे आणि अशा स्पर्धेमध्ये अशी घटना आणि त्यावरून हे राजकारण केलं जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतलेली आहे। PT उषा यांची चर्चा केलेली आहे दूरध्वनीवरून आणि सर्व पर्याय तपासावे असे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि 1 तासाभराच्या आतच हस्तक्षेप करावा लागतो, कारण 1 तासाच्या आत जर हस्तक्षेप केला तरच ऑलिम्पिकमध्ये ग्राह्य धरलं जातं। त्यामुळे तो हस्तक्षेपसुद्धा करण्यासाठी आक्षेप घेणं गरजेचं असल्याचं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे आणि त्यानुसार भारत हस्तक्षेप करून आक्षेप घेणार असल्याची सुद्धा माहिती मिळते। त्यामुळं राजकारण जे आहे ते विनेश फोगाट यांच्यावरून आता संसदेमध्ये सुद्धा तापल्याचं दिसून येतं। अगदीच धन्यवाद राम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।